तर भावांनो, ह्या दुबईमध्ये मी काम करत आहे 9 वर्षापासून. मी सध्या ड्रायव्हर प्लस टेक्निशियनचं काम करतोय. साईटवरती मी सुपरवायझरचं पण काम करतोय. मी जुना माणूस आहे कंपनीमधला. 9 वर्षाचा अनुभव आहे. 9 वर्षापासून एकाच कंपनीमध्ये मी काम करतोय. आता काही लोक म्हणतात की जास्त दिवस एकाच कंपनीमध्ये काम नाही केलं पाहिजे. तर रामराम मंडळी, हरमहादेव, जय शिवराय, जय भीम. भावनो व्हिडिओला पूर्ण बघा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला ना भावनो, तर कृपया करून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. जर तुम्ही मला इंस्टाग्राम फेसबुकला बघत असाल ना, तर फॉलो करा भावनो, फॉलो. भावनो बघा, जर आपल्याला जिथे चांगली पगार मिळत असेल, आपल्याला कंपनी देत असेल, तर मग कंपनी सोडून फायदा नाहीये. कारण की काही लोक इकडे काय करतात, इकडे येतात, थोडा दिवस काही कंपन्यात काम करतात, नंतर दुसऱ्या कंपनीत 6 महिने, नंतर 1 वर्ष दुसऱ्या कंपनीत, नंतर 1 वर्ष दुसऱ्या कंपनीत. तो लोक इकडे अशा कंपन्या चेंज करत असतात. जर तुम्हाला जास्त पगार मिळत असेल तर नक्कीच कंपनी बदलायला पाहिजे. कारण की आपण इकडे आलोत पैसे कमवायसाठी. परंतु ज्या कंपनीमध्ये जर तुम्हाला चांगली पगार मिळत असेल तर मग ती कंपनी सोडून फायदा नाही. कारण की तुम्ही नवीन कंपनीमध्ये जासाल तर नवीन कंपनीमध्ये तुम्हाला परत नवीन माणसं मिळणार, परत नवीन तुम्हाला तिकडनं सुरुवात करावं लागेल. आणि जर तुम्ही एकाच जर कंपनीमध्ये काम करत असताल, जर तुम्ही जुने असताल, तर तुम्हाला फायदा काय असतो माहिती आहे का? एक तर तुमची ग्रॅज्युएटी वाढते, एक तर तुमच्या कामानुसार तुमची पोस्ट वाढते, तुम्हाला पगार वाढते, तुम्हाला सगळ्यात प्रथम कंपनीचे सगळे रूल्स नियम सगळे तुम्हाला माहिती असतात. तुम्हाला कंपनीबद्दल सगळं काही माहिती असतं. एकच कंपनीत जर तुम्ही हेल्परमध्ये जर काम करत असताल, जर हेल्परमधनं तुम्हाला जर कंपनी सुपरवायझर जर करत असेल, जरी तुमचं शिक्षण वगैरे कंपनी बघत नाहीये, तुम्हाला कंपनी सुपरवायझर करते, फोरमॅन करते, तर तुम्हाला याच्यात पुढे जायला मिळतं. तुम्हाला चांगला कामाचा अनुभव तुम्हाला घेता येतो. तर असं असतं, एकाच कंपनीमध्ये काम केलं ना तर फायदा असतो. परंतु काय असतं माहिती आहे का, कधी काय असतं, इथे पगार ना कोणाच्या फिक्स नसतात. म्हणजे जर नवीन माणूस आलं तर त्याला 3000 धरम पगार, जुना माणूस असेल तर त्याला 2500 धरम पगार असणार आहे. तर कधी असं पण होतं, जर तुम्ही चांगलं काम करत असेल, जर नक्कीच कंपनी तुम्हाला 400-500 धरम वर्षाला वाढू शकते. जर दुबईमध्ये कसं आहे मध्ये भावना, आपल्याला फ्रीडम भरपूर आहे. म्हणजे जर तुम्हाला 1400 धरम कंपनी पगार देत असेल आणि तुम्हाला स्वतःला वाटत असेल की हा आपण नवीन माणूस आहे, की नवीन माणसाला 1400-1500 धरम पर्यंत पगार मिळते, जर तुम्हाला असं वाटत असेल ना, आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही मला काम भरपूर येतं, म्हणजे मला जी पगार पाहिजे माझा ह्या पगारीत होणार नाहीये, कारण की तुम्हाला काम माहिती आहे, तुम्हाला काम चांगलं येतं, तर मग तुम्ही नक्कीच कंपनी चेंज करायला पाहिजे. जर तुम्हाला 1400 वरनं जर दुसरी कंपनी जर तुम्हाला 3000 धरम पर्यंत देत असेल तर तुम्ही लगेच कंपनी चेंज करायला पाहिजे. जर तुम्हाला कंपनी चेंज करायची असेल तर तुमच्याकडे असतं अग्रीमेंट पेपर. तुमच्या अग्रीमेंट पेपरवरती लिहिलेलं असतं की तुम्हाला चेक करावं लागेल की तुमचं नोटीस पिरियड किती महिन्याचा आहे. कधी कोणाचा 3 महिन्याचा असतो, कोणाचा 1 महिन्याचा असतो. जास्त करून आता 1 महिन्याचाच असतो. जे कोणी नवीन आला ना तर एक महिन्याचा नोटीस पिरियड असतो. भावांनो, जर तुम्ही नवीन असताल कंपनीमध्ये तर तुम्हाला 6 महिने काम करणं गरजेचं आहे. 6 महिने पूर्ण करायचे आहेत आणि 7व्या महिन्यामध्ये तुम्हाला रिझाईन द्यायचं आहे. 1 महिना काम करणं गरजेचं आहे आणि मग 1 महिन्याच्या नंतर तुमचं कॅन्सलेशन होतं. मग दुसऱ्या कंपनीमध्ये तुम्हाला कामाला जात येतं. पण तुम्ही तुम्हाला एक सांगणार, अगोदर तुम्ही काम शोधायचे. जर तुम्ही नवीन आले असाल ना कुठल्या पण कंपनीत, 6 महिने जर तुम्ही काम करत असाल ना, जर तुम्ही दुबईमध्ये, शारजामध्ये, आजमानमध्ये जर असेल ना, सगळ्यात अगोदर तुम्हाला काम शोधायचं आहे. तुम्ही कुठली कंपनी जर तुम्हाला ऑफर लेटर देत असेल, ते ऑफर लेटर घेऊनच तुम्ही रिझाईन द्यावा. बऱ्याच कधी काय होतं, आपण इकडे रिझाईन देतो आणि नंतर आपलं नोटीस पिरियड संपतं आणि आपली ड्युटी संपते आणि त्याच्यानंतर आपल्याला मग काम शोधायचं जर म्हणलं ना तर मग खूप कठीण आहे. कारण की तुम्हाला मग ना हॅरसमेंट होईल, तुम्हाला टेन्शन येईल की यार चांगलं काम होतं, मी काम सोडलं. काम मिळेल तुम्हाला, परंतु कसं असतं, मग तुम्हाला जर इकडे 1400 देत असेल कंपनी, मग तुम्हाला आवडून पाहिल्यासारखं होईल. मग तुम्हाला म्हणतील की आम्ही 1700 देऊ, आम्ही 2000 देऊ किंवा आम्ही 2000च देऊ. मग तुम्हाला काय ना, तुम्हाला टाइम नसतो. तुम्हाला असं वाटतं की नाही चला आता जी काही कंपनी भेटली आपण लगेच त्या कंपनीमध्ये जाऊया. त्यामुळेच मी म्हणतो, अगोदर तुम्ही ना ऑफर लेटर घ्यायचं दुसऱ्या कंपनीचं आणि नंतर रिझाईन द्यायचं. तर भावना, इकडे ना एक चांगलं आपल्या लेबरसाठी एक फ्रीडम मस्त आहे. तुम्हाला कुठल्या कंपनीत जमत नसेल ना तर 6 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही कंपनी सोडा, दुसऱ्या कंपनीत जा. घरी जायचं असेल ना, रिझाईन द्या, घरी जा. असं नाही आहे की कोणी कंपनी पासपोर्ट ठेवते, तुम्हाला घरीच जाऊ देत नाही. भरपूर तुम्ही व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला जर दुबईबद्दल जर तुम्हाला जर यायचं असेल भारतीय देशात, गल्फच्या देशात, तर तुम्हाला भरपूर अशी व्हिडिओ येतील सोशल मीडियावरती. लोक रडून व्हिडिओ बनवतात. परंतु या दुबईमध्ये असं नाहीये, कारण की दुबईमध्ये लेबरसाठी कानून चांगला आहे. तर राहिला प्रश्न, मी का कंपनी चेंज करत नाहीये? बघा भावांनो, मला जेवढी पगार बाहेर दुसरी कंपनी देईल ना तेवढीच पगार मला ही कंपनी देते. आणि आता तर भावांनो, हा व्हिडिओ होता ज्यांना कोणाला दुबईमध्ये कमी पगार असेल, जे कोणी नवीन माणूस इथे आला असेल कमी पगारीमध्ये, तर त्याला पुढे जाण्यासाठी हा व्हिडिओ होता.
पण आपल्या युट्यूब चॅनलवरती भरपूर व्हिडिओ आहेत, तुम्ही कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भावांनो. खूप वेळ काढून मी हा व्हिडिओ बनवतोय. जर तुम्ही मला इंस्टाग्राम फेसबुकला जर फॉलो केलं नसेल ना भावांनो, तर कृपया करून यार फॉलो करा. जर तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल भावांनो, तर कृपया करून यार चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. बाकी तुमच्या काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा. तर भावांनो परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.